नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2. मुलांनो, इतिहासाच्या काळाची विभागणी 2 टप्प्यांमध्ये केली जाते. प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ. प्रागैतिहासिक काळ म्हणजे ज्या काळातील इतिहास लिहिण्यासाठी लिखित साधने उपलब्ध नसतात तो काळ. उदाहरणार्थ, त्या काळचे ग्रंथ, पुस्तके, भूर्जपत्रे, शिलालेख इत्यादी गोष्टी उपलब्ध नसतात. तर ऐतिहासिक काळातील इतिहास लिहिण्यासाठी असे काही लिखित पुरावे उपलब्ध असतात. जगामध्ये ज्या नागरी संस्कृती होत्या त्या सर्वांमध्ये वेगवेगळ्या लिपीच्या आधारे लेखन केले जात होते. म्हणजेच नागरी संस्कृतीच्या निर्मितीबरोबर नवाश्म युगाचा प्रागैतिहासिक काळ संपला आणि ऐतिहासिक काळ सुरू झाला. सुबक दगडी हत्यारे बनविण्याचा कालखंड हा प्रागैतिहासिक काळात येतो. याच्या नंतर नवीन काळ सुरू होतो, तो म्हणजे ऐतिहासिक काळ होय. तर आज आपण पाठ 10वा ऐतिहासिक काळ हा पाठ पाहणार आहोत. पहा तर मग, संस्कृती. संस्कृती म्हणजे काय? पहा, मनुष्य आणि त्याच्या भोवतीचा परिसर मिळून निसर्ग बनतो. मानव आपल्या फायद्यासाठी अनेक नैसर्गिक गोष्टींमध्ये बदल करून त्याचा वापर करत असतो. मात्र इतर सजीव निसर्गातील त्याच गोष्टींचा जसाच्या तसा उपयोग करतात. उदाहरणार्थ, वाघ गुहेत राहतो. पहा, मासा पाण्यात राहतो, माकड झाडावरती राहते. परंतु मानव मात्र घर बांधून राहतो. म्हणजेच मानवाने उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकात बदल केला. जमिनीचे सपाटीकरण करून माणसाने घर बांधले. बरोबर. त्यासाठी झाडाचे लाकूड वापरले. वाळू, पाणी, माती या नैसर्गिक घटकांच्या स्वरूपात बदल केला. तसेच इतर प्राणी किंवा सजीव निसर्गात उपलब्ध असणारे खाद्यान्न म्हणून जसेच्या तसे खातात. उदाहरणार्थ, वाघ हरिणीला खाताना त्याचे कच्चे मांस खातो. ते हरिण शिजवून किंवा भाजून खात नाही. तसेच ससा गवत खातो. परंतु मानव मात्र खाद्यपदार्थ कच्चे खात नाही, तर तो भाजतो, शिजवतो, म्हणजेच तो कच्च्या अन्नपदार्थांवर संस्करण करतो. पहा, आपण शिजवून अन्न खातो. बरोबर. आता संस्करण म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर एखाद्या कच्च्या वस्तूचे पक्क्या वस्तूत रूपांतर करणे किंवा जी वस्तू जशी आहे त्यापेक्षा तिला वेगळे चांगले नवीन रूप देणे किंवा तिच्यात बदल करून अधिक चांगले रूप प्राप्त करून देणे म्हणजे संस्करण होय. उदाहरणार्थ, पहा, मानव ओबडधोबड दगडाला आकार देऊन त्यापासून सुंदर मूर्ती बनवतो. कापसापासून धागा बनवून त्यापासून कापड तयार करतो किंवा अशुद्ध रूपातील लोहापासून अनेक प्रकारच्या लोखंडी वस्तू बनवितो. यासारख्या निसर्गातील अनेक घटकांवर तो संस्करण करून नवीन वस्तू बनवतो. पहा, थोडक्यात मानव आपल्या गरजेनुसार निसर्गातील अनेक गोष्टींचे स्वरूप बदलून घेतो आणि हे करण्यासाठी त्याला अनेक कौशल्य आणि श्रम यांची आवश्यकता असते. या त्याच्या वस्तू निर्मितीच्या प्रयत्नांतून अनेक कलांची निर्मिती झाली. या कला व परंपरा यांचे ज्ञान प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीकडे सोपवले. म्हणजेच आपल्या आजी आजोबांची पद्धत आई वडील वापरतात. बरोबर ना. व त्यांची आपण वापरतो. बरोबर. म्हणून विविध कला कौशल्य परंपरा यांचे अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजे संस्कृती होय. समजलं तुम्हाला संस्कृती म्हणजे काय? ओके. आता आपण पुढे पाहूयात.
नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती. पहा मुलांनो, नवाश्म युगातील संस्कृती या कृषीप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या, म्हणजेच शेतीवर अवलंबून होत्या. मुलांनो, शेती चांगल्या प्रकारे करण्यासाठी किंवा जास्त उत्पादन येण्यासाठी सुपीक जमीन आणि 12 महिने म्हणजेच वर्षभर पाण्याची आवश्यकता असते. आणि हे सर्व नदी ज्या प्रदेशातून वाहते त्या प्रदेशात उपलब्ध असल्याने साहजिकच नवाश्मयुगीन मानवाने नद्यांच्या काठावर गावे वसविली. त्यामुळे नद्यांच्या खोऱ्यांमध्ये नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला. पहा, विविध कला कौशल्यांचा उपयोग करून उत्पन्नातील वाढ, चाकाचा उपयोग, त्यानंतर व्यापारातील झालेली प्रगती, नवनव्या विकसित झालेल्या लिपींचा उपयोग, नवाश्मयुगीन संस्कृतीमधून नागरी संस्कृती उदयास आल्या. पहा, संपूर्ण जगातील 4 प्रदेशांमध्ये एकाच कालखंडात म्हणजे इसवी सनापूर्वी म्हणजेच सुमारे 3000 वर्षापूर्वी नागरी संस्कृती उदयास आल्या. या संस्कृती नद्यांच्या काठी विकसित झाल्या, म्हणून त्यांना नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती असे म्हणतात. समजलं? नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती. पुढे पाहूयात विविध संस्कृती. पहा, त्यातील पहिली संस्कृती आहे मेसोपोटेमियातील संस्कृती. पहा, मेसोपोटेमिया हे नाव ऐकले की आपल्याला वाटते की हे एखाद्या देशाचे नाव आहे, परंतु हे देशाचे नाव नव्हे तर एका प्रदेशाचे नाव आहे. समजलं? हा आशिया खंडातील एक प्राचीन प्रसिद्ध प्रदेश आहे. मेसोपोटेमिया याचा अर्थ आहे 2 नद्यांच्या मधील जमिनीचा भाग. त्यालाच दुआब असे म्हणतात. युफ्रेटिस व टायग्रिस नद्यांमधील सुपीक प्रदेशाला प्राचीन ग्रीकांनी मेसोपोटेमिया हे नाव दिलेले आहे. हे बघा, युफ्रेटिस आणि टायग्रिस याच्या प्रदेशाला काय दिले? मेसोपोटेमिया हे नाव दिले. या 2 नद्या आशिया खंडातील तुर्कस्तान, सिरिया, इराक या देशांमधून वाहतात. दिसतात तुम्हाला इथे सिरिया, इराक आणि इराण. पुढे इराणच्या आखातात जाऊन मिळतात. आजचा इराण, इराक, तुर्कस्तान, सिरिया या देशांचा काही भाग पूर्वी मेसोपोटेमिया म्हणून ओळखला जायचा. ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती आहे. पहा, मेसोपोटेमिया यामध्ये उरुक, निप्पूर यांसारखी प्राचीन नगरे होती. या नगरांमध्ये अतिशय समृद्ध अशी संस्कृती नांदत होती. ही संस्कृती नदीकाठी वसल्याने शेती हा प्रमुख व्यवसाय त्यांचा होता. सुपीक गाळाची जमीन आणि नद्यांचे पाणी यामुळे तेथे गहू, कापूस, खजूर, तांदूळ इत्यादी पिके घेतली जात होती. चाकाचा शोधही या संस्कृतीत लागला. आता पुढे पाहूयात इजिप्त संस्कृती. समजलं तुम्हाला मेसोपोटेमिया संस्कृती? आता पाहणार आहोत इजिप्त संस्कृती. पहा तर मग मुलांनो, आपण पाहिले मेसोपोटेमिया संस्कृती ही युफ्रेटिस नदीकाठी विकसित झाली, बरोबर. त्याचप्रमाणे आफ्रिका खंडातील नाईल नदीकाठी इजिप्तमधील संस्कृती विकसित झाली. आफ्रिका खंडातील उत्तरेला जगातील सर्वात मोठे सहारा वाळवंट आहे. दिसते तुम्हाला इथे हे सहारा वाळवंट आहे. पुढे पहा, या वाळवंटाच्या पूर्व भागातून नाईल नदी वाहते. ऐतिहासिक काळापासून इजिप्तमधील जीवन संपूर्णपणे नाईल नदीवर अवलंबून आहे. इजिप्तमधील शहरे व गावे प्रामुख्याने नाईलच्या काठावरच वसलेली आहेत.
नाईल नदी पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या वेळेस आपल्याबरोबर वाहून आणलेला गाळ नदी काठावर आणून टाकते. त्यामुळे तिच्या काठावरील जमीन अत्यंत सुपीक झालेली आहे. दिसते तुम्हाला इथे? पहा पुढे. इजिप्त संस्कृतीमधील लोक नाईल नदीला पूर आल्यानंतर त्यावर बंधारे बांधून पाणी अडवीत. त्या पाण्यातील गाळ म्हणजेच माती, कचरा खाली तळाला गेल्यानंतर ते पाणी शेतीसाठी वापरत असत. इजिप्त संस्कृती ही पिरॅमिडसाठी प्रसिद्ध आहे. आज काही पिरॅमिडची पडझड झाली असली तरी बरेच पिरॅमिड्स सुस्थितीत आहेत, अशी इजिप्त संस्कृती. समजले इथपर्यंत? ओके. पुढे पाहूयात आपण चीन संस्कृती. पहा तर मग, चीनी संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतीमधील एक मानली जाते. चीन आशिया खंडाच्या पूर्वेला आहे. दिसते तुम्हाला? चीनची भाषा ही जगातील सर्वात जुनी लिहिली जाणारी भाषा आहे. ती आजसुद्धा वापरात आहे. जसा इजिप्त संस्कृतीचा विकास नाईल नदीकाठी झाला तसाच चीनच्या नागरी संस्कृतीचा विकास होयांग हो नदीच्या खोऱ्यात झाला. चीन देशाच्या परंपरेनुसार त्यावेळेचा चीनचा राजा हुआंगदी याने शेती, पशुपालन, चाके असलेली वाहने, जहाजे, कापड इत्यादींची सुरुवात केली असे मानले जाते. त्या राजाच्या राणीने रेशीम उत्पादन करण्यास सुरुवात केली. पहा, रेशीम रंगवण्याचे तंत्र तिने शोधून काढले असे चिनी लोक मानतात. त्यामुळे चीनला रेशमचा देश म्हणून ओळखला जातो. पहा, रेशमचा देश. पुढे, चीनमधील लोयांग, चांगान, बीजिंग ही चीनी संस्कृतीमधील महत्त्वाची शहरे होती. यातील बीजिंग हे शहर सध्याची चीनची राजधानी आहे. बरोबर ना? चीनची राजधानी काय आहे? बरोबर, बीजिंग. पुढे पाहूयात आपण हडप्पा संस्कृती. इसवी सन 1920 च्या सुमारास लाहोर मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही जुन्या विटांचे अवशेष सापडले. त्यामुळे याचा शोध घेण्यासाठी त्यावेळचे इंग्रज अधिकारी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू झाले. म्हणजेच योग्य तंत्राचा व यंत्राचा वापर करून खोदकाम सुरू केले. खोदकाम सुरू केले असता एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले. म्हणून नव्याने शोध लागलेल्या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. पहा, ही संस्कृती सिंधू नद्यांच्या खोऱ्यात विकसित झाल्याने तिला सिंधू संस्कृतीही म्हणतात. उत्खननात हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या गोष्टी आढळून आल्या. दिसते तुम्हाला? पहा, हडप्पा व मोहेंजोदडो ही दोन्ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. गुजरातमधील लोथल आणि धोलावीरा व राजस्थानमधील कालीबंगन ही या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. हडप्पा संस्कृतीची नगररचना अत्यंत प्रगत होती. पहा इथे. पुढे, घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे म्हणजेच धान्य साठवून ठेवण्याची जागा, जेथे जेथे जहाज थांबत असत अशा जहाजांच्या गोदी हे घटक पाहिले की हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत बांधकामाची कल्पना येते. हडप्पामध्ये कोणतेही मोठे मंदिर किंवा इतर भव्य बांधकामे नव्हती. तसेच हडप्पा संस्कृतीत प्रत्येक प्रभागात 20 ते 30 घरं असत. प्रत्येक घरात आंघोळीसाठी स्वतंत्र स्नानगृहे, दिसते तुम्हाला इथे, स्नानगृहे असत. काही घरांच्या पाठीमागील भागात विहिरी आढळलेल्या आहेत. पुढे पाहूयात.
घरांच्या मध्यभागी अंगण असे. या संस्कृतीत सांडपाणी व पावसाचे पाणी गावाबाहेर वाहून नेण्यासाठी 1 मीटर खोल झाकलेल्या भुयारी गटारांची व्यवस्था होती. यावरून या संस्कृतीत आरोग्यास महत्त्व दिल्याचे दिसते. ओके. व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या. नगरांचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे. दिसते तुम्हाला इथे तटबंदी असे. पुढे मातीपासून बनवलेली व पक्की भाजलेली ज्यांचा आवाज खणखणीत येतो अशा भांड्यांचा वापर हे या संस्कृतीचे वैशिष्ट्य होय. उदाहरणार्थ मडकी, माठ इत्यादी ही भांडी लाल मातीपासून बनविली जात असत. तसेच त्यांच्यावरती पिंपळाचे पान, माशांचे खवले यांसारख्या सुबक आकृती काढलेल्या असत. येथील लोक विविध प्रकारच्या रंगीत दगडापासून मणी बनवत. तसेच कासे म्हणजेच तांबे मिश्रित धातूच्या वस्तू बनविण्यात कुशल असत. या वस्तूंना मेसोपोटेमियातील लोकांची मागणी होती. पहा, या वस्तूंना मागणी होती. या संस्कृतीतील देवतांची नावे पहा, दिसते तुम्हाला इथे. येथील मणी बनवत तसेच तांबे मिश्रित धातूच्या वस्तू बनवण्यात कुशल होते. या संस्कृतीतील देवतांची नावे माहीत नसली तरी हे लोक मातृदेवता व पशुपती यांची पूजा करत असावेत हे तिथे मिळालेल्या मूर्तीवरून स्पष्ट होते. समजले तुम्हाला हडप्पा संस्कृती? ओके. पहा आता खेळ आणि मनोरंजन. पहा, प्रत्येकाला जीवनात थोडा तरी विरंगुळा हवा असतो. आपण विविध मनोरंजनाच्या साधनांचा वापर करतो, बरोबर? पहा, आज आपण टीव्ही, रेडिओ वापरतो, व्हिडिओ गेम खेळतो, कम्प्युटर गेम तसेच वेगवेगळे मैदानी खेळ खेळतो. या सर्व गोष्टीतून आपले मनोरंजन होते. प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये असे खेळ आणि मनोरंजनाचे विविध प्रकार होते. त्यातील एक म्हणजे प्राण्यांची शिकार व दुसरा म्हणजे 2 पैलवानांच्या मधील कुस्ती होय. याशिवाय पट व सोंगट्यांचेही खेळ खेळले जात होते. पट व फासे किंवा कवड्या हा एक जुना खेळ आहे त्यांचा. पहा, हा खेळ सोंगट्या व फासे यांनी खेळत. प्राचीन इजिप्तमध्ये बुद्धिबळासारखा हे सोंगट्यांनी खेळत. पहा, प्राचीन इजिप्तमध्ये बुद्धिबळासारखा असलेला सेनात नावाचा खेळ खेळला जात असे. तो त्या ठिकाणी लोकप्रिय होता. चीन, मेसोपोटेमिया, हडप्पा या ठिकाणी पट आणि सोंगट्यांचा खेळ लोकप्रिय होता. पहा, हडप्पा काळाच्या उत्खननात मुलांची विविध प्रकारची खेळणी मिळालेली आहेत. उदाहरणार्थ मातीच्या भिंगऱ्या इथे दिसतात तुम्हाला, शिट्ट्या, खुळखुळे, खेळण्यातील बैलगाड्या, चाकांवरचे पक्षी, चाकांवरचे प्राणी यांसारख्या वस्तूंचा यात समावेश होतो. बघा, प्राचीन संस्कृतीमध्ये खेळांप्रमाणेच संगीत व नृत्य यांनाही महत्त्व होते. कोणताही उत्सव किंवा आनंदाच्या प्रसंगी संगीत व नृत्याचा कार्यक्रम आयोजित करत. या कार्यक्रमात अनेक प्रकारची वाद्ये वापरत होती. त्यातील बालाग हे तंतुवाद्य मेसोपोटेमियातील वापरत असत. पहा, तसेच सारंगी हेही तंतुवाद्य होते. झांजा, खुळखुळे दिसतंय तुम्हाला इथे, बासरी, ढोल अशा अनेक प्रकारची वाद्ये वापरली जात असत. इजिप्तमधील राजांना फॅरो काय म्हणत, फॅरो असे म्हणत. हे उत्सवाच्या वेळेस स्वतः नृत्य करत. पहा, हडप्पा संस्कृतीत सुद्धा नृत्याला महत्त्व होते. ते त्या ठिकाणी सापडलेले नृत्य करणाऱ्या नर्तकीच्या कांस्य मूर्तीवरून स्पष्ट
होते. दिसते तुम्हाला? अशा तऱ्हेने अश्मयुगापासून सुरू झालेली मानवी संस्कृती ही विकसित नागरी संस्कृतीपर्यंत येऊन पोहोचली. समजलं? ओके. आता आपण पाहूयात एका वाक्यात उत्तरे. मनातल्या मनात आठवायचं आहे. पहिला प्रश्न, नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला? आठवा. बरोबर, नद्यांच्या काठी. दुसरा प्रश्न, हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते? बरोबर, विविध प्रकारच्या रंगीत दगडापासून बनवलेले मणी आणि कासे या धातूच्या वस्तू बनवण्यात कुशल होते. तिसरा प्रश्न आहे, इजिप्तच्या राजांना काय म्हणत असत? आठवा. बरोबर, फॅरो. काय म्हणत असत? फॅरो. चौथा प्रश्न, प्राचीन इजिप्तमध्ये कोणता खेळ लोकप्रिय होता? बरोबर, कोणता होता? सेनात नावाचा. म्हणजे काय होता? हा बुद्धिबळाशी साम्य असलेला खेळ होता. समजलं इथपर्यंत तुम्हाला? ओके. पहा तर मग आता स्वाध्याय हा लिहून घ्यायचा आहे. आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या काळातील पारंपरिक खेळाची माहिती मिळवा. मिळवाल ना? ओके, धन्यवाद.